कहाणी धरित्रीची. ऐका परमेश्वरा, धरित्री माये तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. नगरात एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी, धरित्री मायेचं चिंतन करी, वंदन करी. धरित्री माये, तूच थोर, तूच समर्थ. कांकणलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे. नारायणासारखे 5 पुत्र दे, 2 कन्या दे. कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा. माघी तृतीयेला संपूर्ण करावा. 6 रेघांचा चंद्र काढावा. 6 रेघांचा सूर्य काढावा. 6 गायींची पावलं काढावी व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं? वाढा घरची सून जेवू सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ही धरित्री मायेची कहाणी 60 उत्तराची 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: धरित्री मातेला पूज्य मानून तिचे नेहमी पूजन करावे.